श्री स्वामी समर्थ. आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. यावर्षी किती गुरुवार आले आहेत, कोणत्या तारखेला गुरुवार आले आहेत, तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची मांडणी कशी करायची याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष महिना हा सुरुवात कार्तिक अमावस्यानंतर होत असते. यावर्षी कार्तिक अमावस्या 1 डिसेंबरला 2024 पर्यंत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिना म्हणजे 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे. मार्गशीर्ष महिन्याला पवित्र महिना असे देखील म्हटले जाते. वर्षाला 12 महिने असतात. मराठी महिन्यात आपल्याला आपलं असं पावित्र्य आणि महत्त्व आहे. तसेच हिंदू धर्मामध्ये जितकं आपण श्रावण महिन्याला महत्त्व देतो तितकंच महत्त्व आपण मार्गशीर्ष महिन्याला देखील देत असतो. या महिन्यामध्ये गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी पूजा मांडली जाते. महालक्ष्मीचं पूजन केलं जातं. यावर्षी मार्गशीर्ष महिना कधी आहे, तसेच यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत किती आणि कसं करायचं याविषयी माहिती आपण जाणून घेऊ या. मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे. 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार हा अतिशय खास असणार आहे. यावर्षी 2024मध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे 4 असणार आहेत. पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे 5 डिसेंबरला असणार आहे. या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील असणार आहे. त्यानंतर 12 डिसेंबरला दुसरं मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे. त्यानंतर तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 19 डिसेंबरला असणार आहे आणि 4 डिसेंबरला शेवटचं गुरुवार व्रत असणार आहे. तो 26 डिसेंबरला 4था गुरुवार येणार आहे आणि याच दिवशी सफला एकादशीसुद्धा आली आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पूजेची मांडणी कशी करायची, तर घरातील ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा आपण गोमूत्राने किंवा गंगाजलाने स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर तिथे आपण रांगोळी काढायचं आहे. रांगोळी काढल्यानंतर त्यावर आपण चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करायचा आहे. मध्यभागी तांदूळ ठेवून कलश स्थापना करायची आहे. कलशामध्ये दुर्वा, पैसे, मोती, सुपारी, हळदी कुंकू, अक्षता घालून आंब्याची 5 पानं ठेवून किंवा वेगवेगळी पानं किंवा पत्रे ठेवून त्यावर नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता. अगदी कळशाला ब्लाऊज पीसने सजवा. आता लक्ष्मीला दागिन्याची शृंगार करा. कळशाला 4ही बाजूनं हळदी कुंकू लावा. चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र ठेवावा. देवीपुढं 5 फळं, लक्ष्मी, कवडी यांची मांडणी करायची. तसेच देवापुढे 5 पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गुळ, बत्ताशे ठेवावे. तसेच पंचामृतसुद्धा त्या दिवशी करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे. यासाठी बाजारामध्ये आपल्याला महालक्ष्मीचा फोटो मिळतो. तसेच महालक्ष्मीची पूजा करताना आपल्याला फुले, हार, गजरासुद्धा महालक्ष्मीला अर्पण करायचं आहे. गुरुवारी पूजा मांडणी केल्यानंतर दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. तर मार्गशीर्ष महिन्याच्या 4था गुरुवारी उद्यापन करण्यात येतं. या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण साडीने ओटी भरावी. त्याशिवाय महिलांना हळदी कुंकू, फूल आणि वाणाच्या स्वरूपात भेट देऊन गुरुवारचं उद्यापन करायचं आहे. तसेच गुरुवारी आपण दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी 11 वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. अशा प्रकारे आपण मार्गशीर्ष महिन्यात